नमस्कार मंडळी. आम्ही इकडे कुठून आंबे आणतो ते तुम्हाला दाखवते. सॅम्स क्लब या दुकानातनं आम्ही आंबे आणतो. आज संध्याकाळी आंबे घेण्यासाठी मी आणि मिस्टर सॅम्स क्लबमध्ये निघालो. हे अमेरिकेतील एक प्रसिद्ध होलसेल स्टोअर आहे. सॅम्स क्लबमधनं सामान घेण्यासाठी आधी सॅम्स क्लबची मेंबरशिप आपल्याला घ्यावी लागते. या ठिकाणी होलसेल रेटमध्ये सामान मिळतं. इतर दुकानांपेक्षा या दुकानात सामानाची किंमत बरीच कमी असते. त्यामुळे वर्षभराची मेंबरशिप घेण्यासाठी ठराविक अमाउंट आपल्याला इकडे भरावी लागते. मगच मेंबरशिप कार्ड आपल्याला मिळतं. ते दाखवून दुकानात आपल्याला एंट्री मिळते. इकडे सामान जे आहे ते बल्कमध्ये मिळत असतं. इकडे फर्निचर, घरातलं सगळं सामान, भाज्या, फळं, दूध, चॉकलेट्स या सगळ्या वस्तू मिळतात. गृहोपयोगी सगळ्या वस्तू मिळतात. कपडे मिळतात. अशा कितीतरी गोष्टी इकडे मिळतात. भारतात नेण्यासाठी चॉकलेट्स आम्ही इकडूनच घेतो. क्रिसमसच्या काळामध्ये इकडे वेगवेगळ्या प्रकारचे चॉकलेट्स, मिठाया असं भरपूर कितीतरी सामान आलेलं असतं. या दुकानात शिरल्यानंतर प्रत्येक वेळी मला तर नवीन-नवीन सामान दिसतं. सीझन चेंज झाला की लगेच सगळं सामान पण पटपट इकडे बदलत जातं. त्यामुळे इकडे आल्यानंतर ज्या वस्तू घेण्यासाठी आपण आलो आहोत त्यापेक्षा कितीतरी नवीन वस्तू माणूस या दुकानातनं हमखास घरी घेऊन जातो. इकडे फळं, भाज्या खूप छान मिळतात. इकडे जे हे आंबे मिळतात यांना हनी मँगो किंवा शॅम्पेन मँगो असं म्हणतात. हे जे आंबे आहेत हे मेक्सिकोमधनं इथे आलेले आहेत आणि या आंब्याचा रसच मी अक्षय तृतीयेला केलेला होता. हे आंबे घरी आणल्यानंतर जवळजवळ 1-1.5 आठवडा छान हे पिकू द्यावे लागतात. त्यानंतर याचा गोड छान रस होतो आणि पिकल्यानंतर याचा कलरसुद्धा बदलतो आणि आपल्या भारतातल्या हापूस आंब्यासारखाच याचा छान घट्ट असा रस होतो. रसामध्ये साखर टाकण्याची सुद्धा गरज पडत नाही आणि दरवर्षी या आंब्यांचाच आम्ही भरपूर वेळा रस खात असतो आणि तुम्हालासुद्धा जर ट्राय करायचं असेल तर तुम्ही हे आंबे घरी नेऊन चांगले पिकवून ह्याचा रस तुम्ही करू शकता आणि खूप छान याचा रस होतो आणि अक्षय तृतीयेला मी जो रस केलेला होता त्याचा व्हिडिओ या व्हिडिओच्या शेवटी टाकलेला आहे, म्हणजे त्याची क्लिप टाकलेली आहे. त्यामुळे तुम्ही हा जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत बघा. इतरसुद्धा सगळे जे हे फळं आहेत तिकडे खूप छान मिळतात. कांदेसुद्धा इथे खूप मोठे-मोठे आणि वेगवेगळ्या प्रकारचे रंगाचे इथे कांदे मिळतात. अशा प्रकारे हे जे स्टोअर आहे हे भरपूर मोठं आणि प्रशस्त असं स्टोअर आहे. आम्हाला दूध घ्यायचं होतं घरी पनीर करण्यासाठी म्हणून दूध घेतलं. त्याच्यानंतर निंबं घेतले आणि तुम्हाला आता मी बेकरी सेक्शनसुद्धा फिरवून आणते. इथे बेकरी सेक्शनमध्ये सुद्धा खूप वेगवेगळ्या प्रकारच्या कुकीज, नंतर केक आणि वेगवेगळ्या प्रकारचे पफ म्हणजे पेस्ट्रीज हे भरपूर सारं असतं आणि वेगवेगळ्या प्रकारचे ब्रेडसुद्धा इथे बनवलेले असतात. आम्हाला ऑलिव्ह ऑइल घ्यायचं होतं. त्यामुळे कोल्ड प्रेसचं हे जे ऑलिव्ह ऑइल आहे ते आम्ही घेतलं आणि हे चवीला छान आहे. हे कच्चंसुद्धा आपण खाऊ शकतो. भरपूर दिवस ही बॉटल जाते. त्यानंतर साखर घ्यायची होती. साखरेचे पण खूप सारे इकडे प्रकार आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या साखर आहेत. तर ऑर्गॅनिक ही जी केन शुगर आहे ती आम्ही घेतली. म्हणजे प्रत्येक वेळी एक प्रकारच घेतो असं नाही आहे. प्रत्येक वेळी वेगवेगळे सुद्धा आम्ही घेतो आणि खूप अशी ब्राऊन जर आपण साखर घेतली तर ती कडक होण्याची शक्यता असते. म्हणजे डब्यामध्ये जरी काढून ठेवली तरी त्याचा गोळा तयार होतो आणि ती कडक होते म्हणून जास्त पण ब्राऊन अशी शुगर आम्ही आता घेत नाही. आधी घेत होतो. आणि हे जे डॉगचे टॉयज आहेत हे मला दिसले, खूप छान वाटले. अशा प्रकारे हे मोठं आणि प्रशस्त असं दुकान आहे. या दुकानात आल्यानंतर किचनच्या सेक्शनमध्ये मी हमखास येते. वेगवेगळ्या प्रकारची भांडी इथे प्रत्येक वेळी आलेली असतात. कधी-कधी या भांड्यांवर डीलसुद्धा असते. प्रत्येक वेळी येऊन वेगवेगळ्या प्रकारची ही जी भांडी आहेत ती मी बघून जाते आणि काचेचे डब्बेसुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे इथे आलेले असतात. ह्या सेक्शनमध्ये चक्कर मारून बाकी इतर सगळ्या गोष्टी हळूहळू बघून नंतर आमचं जे सामान आहे ते घेणं झालेलं होतं. आता सगळं समोरचं सामान इथे आलेलं आहे. त्यानंतर इथे आम्ही बिलिंग केलं. इकडे जे सामान आहे त्याच्यासाठी पिशव्या वगैरे काही मिळत नाही. असंच आपण स्वतः इथे बिलिंग करायचं असतं.
आणि हे सामान असंच गाडीत आपल्याला ट्रंकमध्ये ठेवायचं असतं. म्हणजे इकडे पिशव्यांची आणि याची काही पद्धत नाही आहे. कॉस्को आणि सॅम्स क्लबमध्ये सगळं सामान घेऊन झाल्यानंतर आम्ही बिल करून सगळं सामान बाहेर येऊन आमच्या गाडीमध्ये ठेवलं आणि घराकडे आम्ही निघालो. आणि हा आंब्याचा जो रस आहे आम्ही अक्षयतृतीयेला केलेला होता. अशा प्रकारे त्या आंब्यांचा रस होतो आणि हा चवीला खूप गोड असतो. तुम्हीसुद्धा आणून बघा. धन्यवाद.